we will start we will start today's session. ओके, लास्ट सेशन मध्ये आपण रेग्युलर एक्सप्रेशन बघितलं होतं. रेग्युलर एक्सप्रेशन मध्ये त्याचे फंक्शन मॅचिंग बघितलं होतं, म्हणजे मॅच होण्यासाठी जे फंक्शन्स आहेत एक्झिट, टेस्ट, सर्च आणि रिप्लेस, हे मेथड्स आपण स्टडी केले होते. त्याच्यानंतर आपण एक मिनिट ओके, ठीक आहे, आपण स्टार्ट करू. तर काय घेतलं होतं आणखी, आपण मेटा कॅरेक्टर सिम्बॉल्स स्टडी केले होते, राईट. मेटा कॅरेक्टर सिम्बॉल्स मध्ये आपण कॅरेट सिम्बॉल बघितला होता. ओके, त्याचं मिनिंग काय, इट स्टार्ट्स विथ HEL, मीन्स तुमची जी स्ट्रिंग आहे त्याच्यामध्ये पॅटर्न काय पाहिजे मला, इट शुड स्टार्ट विथ HEL. ओके, आणि त्याच्यानंतर डॉलर सिम्बॉल बघितला होता, जो काय सांगतो, शुड एंड्स विथ, जी काही तुम्ही पॅटर्न दिलाय त्या पॅटर्न नुसार तुमची स्ट्रिंग शुड एंड विथ. जर तसं पाहिजे असेल तर आपण डॉलर सिम्बॉल यूज केला होता. देन डॉट सिम्बॉल, सपोज आपल्याला इन बिटवीन वन ऑफ द कॅरेक्टर तुम्हाला कुठलंही पाहिजे असेल तर आपण डॉट सिम्बॉल बघितला होता. आणि हा डॉट सिम्बॉल तुम्ही मल्टिपल टाइम्स यूज करू शकता इन युअर पॅटर्न टू अलाउ एनी कॅरेक्टर, एक्झॅक्टली वन कॅरेक्टर. ओके, देन आपण ऑप्शनल कॅरेक्टर बघितला होता, दॅट इज डिनोटेड बाय क्वेश्चन मार्क. ओके, त्याच्यानंतर आपल्याला जर इन बिटवीन टू कॅरेक्टर मध्ये, आता फॉर एक्झाम्पल इथं जे आपण पॅटर्न घेतलंय एक्झाम्पल मध्ये, ए आणि सी मध्ये काय पाहिजे, मल्टिपल कॅरेक्टर्स जर तुम्हाला पाहिजे, 0 और मोर कॅरेक्टर, तर अशा केसेसमध्ये आपण काय केलंय, स्टार सिम्बॉल यूज केलाय. ओके, सो हे झालं मेटा कॅरेक्टर सिम्बॉल. आता सपोज माझ्या जी इनपुट स्ट्रिंग आहे, त्या इनपुट स्ट्रिंग मध्येच कुठेतरी हा स्टार सिम्बॉल आहे, आणि माझी जी ही पॅटर्न आहे ए स्टार सी स्टार डी, इट शुड मॅच विथ ए स्टार बी. प्रॉब्लेम काय आला का, मला काय करायचंय, माझी जी स्ट्रिंग आहे त्याच्यामध्ये स्ट्रिंगमध्ये काय आहे, हा जो स्टार कॅरेक्टर आहे तो मी इन्क्लूड केलाय. ह्या स्टारचं मिनिंग काय, जेव्हा आपण पॅटर्न मध्ये स्टार यूज करतो त्याचं मिनिंग काय, इट शुड बी 0 और मोर कॅरेक्टर आर अलाउड. ओके, आफ्टर ए, जी आपण आता सध्या स्क्रीनवरती तुम्ही पॅटर्न बघताय, ए स्टार सी स्टार डी. ओके, सपोज ए स्टार सी डी हा जो पॅटर्न आहे त्याचं मिनिंग काय, युअर स्ट्रिंग शुड स्टार्ट विथ ए, follows 0 or more characters and ends with CD. ओके, असं ह्या पॅटर्नचं मिनिंग आहे. मग आता हा जो स्टार आहे, त्याचं मिनिंग काय, 0 और मोर कॅरेक्टर. पण मला काय करायचंय, हा जो माझा स्टार सिम्बॉल आहे की नाही, तो मला मॅच करायचा आहे. तर अशा केसमध्ये बघा, हे एक्झिक्यूट करून बघा मॅच होते का. ओके, मेटा कॅरेक्टर कन्सोल वरती आपण प्रिंट करतो. सो कन्सोल ओपन केलं, कंट्रोल शिफ्ट जे करून. ओके, तर इथे काय होते, माझी स्ट्रिंग मॅच होत नाही. तर मला काय पाहिजे, हा जो स्टार आहे की नाही, जो मी स्टार इन्क्लूड केलाय स्ट्रिंग मध्ये, तो हा सुद्धा कॅरेक्टर मला मॅच पाहिजे. पण आपला जो स्टार इथं जो आहे पॅटर्न मधला, रेग्युलर एक्सप्रेशन मधला, तो काय घेतो जावा स्क्रिप्टचा इंटरप्रिटर, की स्टार मीन्स 0 और मोर तो कन्सिडर करतोय. आता मला फक्त हा जो स्टार सिम्बॉल आहे तो मॅच करायचा आहे. जर अशी केस असेल तर आपल्याला काय करायचंय, बॅकस्लॅश सिम्बॉल, जो सिम्बॉल आपल्याला मॅच करायचा आहे तो सिम्बॉल आपल्याला द्यायचा आहे. बॅकस्लॅश देऊन तुम्ही एक्झिक्यूट करून बघा, तुम्हाला ती जी स्ट्रिंग आहे ती काय होईल, मॅच होईल. एक्झिक्यूट करा.
ए स्टार, हा आपली स्ट्रिंग काय आहे, शुड एंड विथ सीडी, आणि इथं आपल्या जे इनपुट स्ट्रिंग घेतली ती काय आहे, बीसी आहे. ए स्टार तर आहे, स्टार सिम्बॉल आहे, ए आहे, मॅच झालाय. त्याच्यानंतर काय पाहिजे, इट शुड एंड्स विथ सीडी. पॅटर्न मध्ये आपलं काय एंड्स विथ सीडी, त्यामुळे ही स्ट्रिंग काय झाली, मॅच नाही झाली. तर आपल्याला इथे काय करावं लागेल, सी डी ऍज अ इनपुट द्यावं लागेल. ओके, आता चेक करा. तुम्हाला इथं एक्झॅक्ट मध्ये दिसते ए स्टार सी डी. आपली जी लॉंग स्ट्रिंग आहे कुठपर्यंत मॅच झाली, जरी तुम्ही ए स्टार सी डी एस डी सी एच डी एस याच्यात काय 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 दिलेलं आहे, तर ती कुठपर्यंत आपली स्ट्रिंग मॅच झाली ते आपल्याला ऍज अ आउटपुट येते. ए स्टार सी डी मॅच झाले, तर आउटपुट मध्ये चेक करा, तुम्हाला इथं दिसतंय कुठली स्ट्रिंग मॅच झाली, तर ए स्टार सी डी ही जी आपली इनपुट स्ट्रिंग आहे त्याच्यामधली ए स्टार सी डी हे आपल्या पॅटर्न सोबत मॅच झाले. ओके, सो जे काही सिम्बॉल आहे ते जर तुम्हाला मॅच करायचं असेल तर काय करायचं, पॅटर्न मध्ये एस्केप कॅरेक्टर दॅट इज बॅकस्लॅश ऑपरेटर तुम्हाला यूज करून तो सिम्बॉल यूज करायचा आहे. सो हे कळालंय का, स्टार सिम्बॉल जर तुम्हाला तुमच्या स्ट्रिंग मध्ये पॅटर्न मध्ये स्टार हा सिम्बॉल जर इनपुट मध्ये पाहिजे असेल तर कसं चेक करायचं. स्टारचं मिनिंग काय, झिरो ऑर मोर कॅरेक्टर अलाउड आहे, पण आपल्याला हा स्टार जो आहे तो सिम्बॉल पाहिजे असेल तर आपल्याला काय करायचं, बॅकस्लॅश यूज करायचं. हे झालं मेटा कॅरेक्टर्स बद्दल. तर आता आपण कॅरेक्टर सेट्स, कॅरेक्टर सेट स्टडी करणार आहे. तर आपण काय करूया, एक न्यू फाईल करूया त्याच्यासाठी, कॅरेक्टर सेटसाठी. त्याच्यामध्ये आपल्याला HTML चा कोड लिहायचा आहे, HTML, आणि इथे आपण डिरेक्टली बॉडी टॅग मध्ये जो आपला स्क्रिप्ट आहे तो स्क्रिप्ट आपण लिहूया. त्याच्या ब्राउझर आहे त्याला नुसतं स्क्रिप्ट जरी लिहिलं तरी ते ऍक्सेप्ट करतं. डिरेक्टली तुम्ही स्क्रिप्ट टॅग असं क्लोज केलं तरी तुमचा प्रोग्राम रन होऊन जाईल. पण जे काही नोटेशन आहे ते आपल्याला जर ऍज अ प्रोग्रामर आपण काय करतो, इथे मेन्शन करतोय की आपण कोणती लँग्वेज यूज करतो. लँग्वेज इज इक्वल टू जावा स्क्रिप्ट. जरी तुम्ही नाही दिलं तरी ते एक्झिक्यूट होईल तुमचा प्रोग्राम, पण फॉर बेस्ट प्रॅक्टिस आपण काय लँग्वेज देतोय, टाईप टेक्स्ट घेतो. तर आता आपण काय बघणार आहे, कॅरेक्टर सेट स्टडी करणार आहे. सो सेव्ह करूयात प्रोग्राम ऍज अ कॅरेक्टर सेट्स. सेट्स म्हणजे आपल्याला सपोज एक आपण रेग्युलर एक्सप्रेशन घेऊया REG. जर आपल्याला रेग्युलर एक्सप्रेशन डिफाईन करायचं असेल तर आपल्याला दोन फॉरवर्ड स्लॅशेस मध्ये आपल्याला जे काही पॅटर्न आहे तो पॅटर्न द्यायचा आहे. आपल्याला इनपुट स्ट्रिंग लागेल जे आपल्याला मॅच करायचे. सो इनपुट स्ट्रिंग हॅलो वर्ल्ड, हॅलो वर्ल्ड हा सिंपल मी इनपुट स्ट्रिंग घेतलाय. आता आपल्याला काय करायचंय, कॅरेक्टर सेट्स द्यायचे. कॅरेक्टर सेट जेव्हा आपण यूज करतो तेव्हा आपल्याला काय करायचंय, हा जो स्क्वेअर ब्रॅकेट आहे तो यूज करायचा. मग सपोज आपली जी स्ट्रिंग आहे इट शुड स्टार्ट विथ H. मी पॅटर्न डिफाईन करायला लागले, माय स्ट्रिंग शुड स्टार्ट विथ H follows any character in between A to Z. ओके, इन बिटवीन A to Z जर मला कुठलंही कॅरेक्टर पाहिजे असेल तर आपण डिरेक्टली ABCDE अप टू Z लिहू शकतो, किंवा तुम्हाला जर मेन्शन करायचं असेल A डॅश Z. ओके, A डॅश Z म्हणजे काय, H नंतर इट फॉलोज
एनी कॅरेक्टर इन बिटवीन ए टू झेड. ए टू झेड मधलं कुठलंही कॅरेक्टर एच नंतर यायला पाहिजे. आणि माय स्ट्रिंग शुड एंड्स विथ, माय स्ट्रिंग शुड एंड्स विथ एल एल ओ. ओके, माझा पॅटर्न कळाला. पॅटर्न काय घेतला आपण की माय स्ट्रिंग शुड स्टार्ट विथ एच, follows any character in between A to Z, small a to Z, and should ends with LLO. ओके, आता आपल्या जे इनपुट स्ट्रिंग आहे त्या स्ट्रिंग मध्ये आपण आपल्या इनपुट स्ट्रिंग मध्ये आपण हॅलो वर्ल्ड घेतलाय. ओके, तर ह्या स्ट्रिंग मध्ये हा जो हॅलो आहे हा स्टार्ट कुठून होतोय? इट स्टार्ट्स विथ एच. ओके, एंड्स LLO, and in between H and LLO it should contain any character which follows A to Z. ओके, A to Z मधला कुठलाही कॅरेक्टर दॅट इज ई आहे. सो माझी स्ट्रिंग काय होईल? ऍक्सेप्ट होईल, राईट. मग त्यासाठी आपण जो लास्ट टाइम लिहिला होता तो कोड आपण परत एकदा लिहूया, दॅट इज एक्झेक वाला, जेणेकरून आपल्याला आउटपुटमध्ये दिसेल की कोणती स्ट्रिंग आपली मॅच होती. सो रिझल्ट REG आपला रेग्युलर एक्सप्रेशन आपल्याला काय करायचंय? मॅच करायचंय कशासोबत? जी आपली इनपुट स्ट्रिंग आहे दॅट इज एस. आपल्याला प्रिंट करायचंय की मॅच होते म्हणून. सो कुठली स्ट्रिंग मॅच होती ती डिस्प्ले करण्यासाठी आपण काय करतोय? रिझल्ट. आपण चेक पण करतोय टेस्ट मॅच होते का नाही. टेस्ट फंक्शन यूज करून मॅच होते का नाही ते आपण चेक करतोय. REG टेस्ट एस. एक मेसेज देऊयात, सेम मेसेज जो आपण काल दिला होता. इफ कंडिशन फॉल्स असेल तर डज नॉट मॅच, जर कंडिशन ट्रू असेल तर मॅच होते. हा जो टेस्ट जो फंक्शन आहे तो काय करतो? बुलियन व्हॅल्यू रिटर्न करतो, आयदर ट्रू और फॉल्स. जर मॅच होत असेल तर ट्रू रिटर्न करेल, आणि ट्रू जर असेल तर आपल्याला काय मेसेज प्रिंट करायचं आहे की जी आपली स्ट्रिंग आहे ती मॅच होते म्हणून. सो इथे काय करूयात आपण? द स्ट्रिंग, कोणती स्ट्रिंग मॅच होती ते डिस्प्ले करण्यासाठी आपण इथं काय करूया? एस प्लस मॅचेस विथ RE. ओके, रेग्युलर एक्सप्रेशन. रेग्युलर एक्सप्रेशन कोणतं आहे आपलं? दॅट इज REG. आता मला फक्त जर आपण REG लिहिलं तर इट शुड डिस्प्ले विथ जे काही फॉरवर्ड स्लॅशेस आहेत त्याच्या सहित आपल्याला आउटपुट देईल. पण आपल्याला जर फक्त REG जो आपण पॅटर्न डिफाईन केलाय तोच जर आपल्याला पाहिजे असेल तर काय करायचं? आपल्याला REG डॉट सोर्स करायचं. हे झालं जर स्ट्रिंग मॅच होत असेल तर. आता जर मॅच होत नसेल तर आपल्याला काय करायचंय? डज नॉट मॅच म्हणून जस्ट प्रिंट करायचंय. डज नॉट मॅच. आता पॅटर्न काय आपण काय बघतोय? कॅरेक्टर सेट. कॅरेक्टर डिफाईन करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? स्क्वेअर ब्रॅकेट यूज करायचे आणि त्या स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये तुम्ही रेंज देऊ शकता. जसं इथं आपण काय केलंय? A to Z ही रेंज दिली आहे. त्या A to Z मधलं कुठलंही कॅरेक्टर असेल तर ती स्ट्रिंग ऍक्सेप्ट होईल. पण कंडिशन काय? इट शुड स्टार्ट विथ H अँड एंड्स विथ LLO. ओके, तर आपल्या इनपुटमध्ये HELLO म्हणजे स्टार्ट्स विथ एच आणि एंड्स विथ LLO आहे, आणि एनी कॅरेक्टर इन बिटवीन A to Z दॅट इज ई आपण इथं आहे. सो आपली जी इनपुट स्ट्रिंग आहे ती काय होईल? मॅच होईल. सो आपण इथे डिस्प्ले करूया. इथे एक्झेक्ट मध्ये झाला. ओ सॉरी, प्रोग्राम कुठला आहे आपला? कॅरेक्टर सेट म्हणून आपण सेट केलाय ना. कॅरेक्टर सेट.
8 सेकंड. ओके, आता कन्सोल ओपन करूयात आपण. कंट्रोल शिफ्ट जे. कन्सोलमध्ये तुम्हाला मॅच झालेला ॲरे दिसतोय. त्या ॲरेमध्ये कोणती स्ट्रिंग मॅच झाली आहे? हॅलो. ओके. सपोज जर मी इथे HE नाही लिहिलं, आता माझी स्ट्रिंग मॅच होईल का? आन्सर द्या, येस और नो, स्पीक. हा जो पॅटर्न आहे तो मी डिफाईन केलाय आणि माझी स्ट्रिंग मी दिली आहे HLLO वर्ल्ड. आता माझी ही स्ट्रिंग मॅच होईल का? येस और नो सांगा. स्ट्रिंग मॅच होईल का? HLLO. मी काय केले, इनपुट स्ट्रिंग माझी आहे HLLO आणि माझा पॅटर्न आहे हा. हे माझी आवाज येतो का? ओके, माझं जी इनपुट स्ट्रिंग आहे ती आहे HLLO आणि माझं जे पॅटर्न आहे इट शुड स्टार्ट विथ H, एंड्स विथ LLO and in between it should contain any character A to Z. सेट मधला कुठलाही कॅरेक्टर पाहिजे. स्ट्रिंग आहे HLLO. तर मला सांगा माझी स्ट्रिंग ऍक्सेप्ट होईल का? मॅच होईल का? अरे सांगा रे, मॅच होती का नाही? नाही होणार. बाकीचे? पुष्कराज, साक्षी. येस. उज्ज्वल मॅच होईल का नाही? मृणाली. हे एक्झिक्यूट करा. इट विल नॉट मॅच, कारण आपण जे पॅटर्न आहे त्या पॅटर्न मध्ये HLLO तर स्टार्ट विथ H मॅच झाला इथे. ओके, त्याच्यानंतर मला काय पाहिजे, एनी कॅरेक्टर बिटवीन A to Z ते पण मॅच झालं L ला. ओके, इथपर्यंत H आणि L पर्यंत आपली स्ट्रिंग मॅच झाली. ओके, त्याच्यानंतर मला काय पाहिजे, इट शुड एंड्स विथ LLO, पण आपलं काय, इट एंड्स विथ ओनली LO. ओके, इट एंड्स विथ ओनली LO, त्यामुळे आपली ही जी स्ट्रिंग आहे ती मॅच नाही होत. सो हा काय झाला, जर तुम्ही ते Z दिलं तर आता आपली स्ट्रिंग काय होईल, मॅच होईल. चेक करा. HZLLO आपली स्ट्रिंग मॅच झाली. हे कळालं कॅरेक्टर सेट. ओके, आता कॅरेक्टर सेट हा जो आहे त्याच्या थ्रू आपण काय केलं, आता इथं ह्या सेट मधला कुठलाही एक कॅरेक्टर तो घेत आहे. सपोज मी इथे सेम स्ट्रिंग आपण काय करूया, REG इज इक्वल टू, मला कॅपिटल पण पाहिजे. सो A to Z, कॅपिटल A to Z LLO. ओके, आता सपोज इथं मी ए केलंय, ही जी आत्ताची जी पॅटर्न आहे मी ते कमेंट मध्ये टाकते. HALLO हा जो आहे इथं मी आपल्याला कॅरेक्टर सेट काय डिफाईन केलं आपण, इन बिटवीन स्मॉल A to Z, इन बिटवीन स्मॉल A to Z, पण आपण इथं काय केलंय, ए ऍड केलाय, कॅपिटल A. सो हा काय करेल, आपल्याला नल देईल. आउटपुट मध्ये काय येईल, नल येईल, कारण आपण अलाउ काय केलंय, ओनली स्मॉल लेटर्स. जर आपल्याला कॅपिटल लेटर सुद्धा अलाउ करायचे असेल तर आपण सेट मध्ये काय करूया, कॅपिटल A to Z ऍड करूया, जेणेकरून इट विल ऍक्सेप्ट. नाव कमेंट आपण रिमूव्ह केले.
आता चेक करा आपली स्ट्रिंग काय होईल, ऍक्सेप्ट होईल म्हणजे मॅच होईल. ओके, HALLO मॅचेस. ओके, मॅचेस विथ रेग्युलर एक्सप्रेशन. ओके, तर हे झालं कॅरेक्टर सेट. आता सपोज मला हे जे माझे स्ट्रिंग आहे हे पॅटर्न काय पाहिजे मला, आतापर्यंत आपण फक्त A to Z दिलंय. आता मला काय पाहिजे, फक्त एक 2-3च कॅरेक्टर त्याच्यामध्ये असायला पाहिजे. म्हणजे माय स्ट्रिंग शुड स्टार्ट विथ H. ओके, इन बिटवीन H and ends with LLO. ओके, माझा जो पॅटर्न आहे तो काय, माय स्ट्रिंग शुड स्टार्ट विथ H, एंड्स विथ LLO आणि मला कॅरेक्टर सेट डिफाईन करायचंय. तर ह्या H आणि LLO मध्ये मी फक्त 3 कॅरेक्टर अलाउ कर, तिन्हीपैकी कुठलेही कॅरेक्टर यायला पाहिजे. सपोज E पाहिजे, देन S पाहिजे आणि O पाहिजे. आता मी काय केलंय, हा जो पॅटर्न मी जो डिफाईन केलाय त्याचा मिनिंग काय, माझी स्ट्रिंग H पासून स्टार्ट व्हायला पाहिजे. ओके, देन H नंतर मला हे जे 3 कॅरेक्टर मी दिलेत ES आणि O, ह्या तिन्हीपैकी कुठलंही एक कॅरेक्टर असायला पाहिजे. ओके, आयदर E और S और O, ह्या तिन्हीपैकी कुठलंही एक कॅरेक्टर माझ्या स्ट्रिंग मध्ये पाहिजे आणि एंड काय व्हायला पाहिजे, LLO नी ती एंड व्हायला पाहिजे. त्याचं मिनिंग कळालं का, हे जे काय लिहिलेलं आहे पॅटर्न जो लिहिलेला आहे त्याचं मिनिंग कळालं. काय करायचंय, माझी स्ट्रिंग H पासून स्टार्ट व्हायला पाहिजे. आणि H नंतर हे जे कॅरेक्टर्स मी दिलेत सेटमध्ये ES आणि O, ह्या तिन्हीपैकी कुठलंही एक कॅरेक्टर असायला पाहिजे. त्याच्यानंतर ओके, त्याच्यानंतर माझी स्ट्रिंग काय व्हायला पाहिजे, एंड्स विथ LLO. आता आपली जी स्ट्रिंग आहे ती काय आहे, H कॅपिटल ALLO. ही ऍक्सेप्ट करेल का, ऍक्सेप्ट करेल का, येस और नो. नाही, करेक्ट. नो मॅम. हा, बोलत जावा, मी मेसेज बघायला मला परत त्या विंडोला जावं लागतं. कॅरेक्टर सेट्स रन करा. का मॅच होत नाही, कारण आपल्याला जे सेट आहे ते सेट काय ESO, त्या तिन्हीपैकी कुठलंही एक पाहिजे, आयदर ES और O. ओके, आता जर तुम्ही इथे E दिलं तर माझी स्ट्रिंग काय होईल, ऍक्सेप्ट होईल. जर मी तिथे S दिलं, ईच्या ऐवजी जर S दिलं तरी पण माझी स्ट्रिंग ऍक्सेप्ट होईल, कारण माझ्या सेटमध्ये काय आहे, S आहे. H नंतर S आलं तर चालेल, एंड LLO नी व्हायला पाहिजे. सो S आले तरी माझी स्ट्रिंग काय होईल, ऍक्सेप्ट होईल. जरी तुम्ही इथे O दिलं तरी काय होणार आहे, ती ऍक्सेप्ट होणार आहे. का, तर आपण जे सेट दिले त्याच्यामध्ये ते लेटर प्रेझेंट आहे, त्यामुळे ते ऍक्सेप्ट होईल. सो आता जर मला असं करायचं असेल की हे जे ESO आहे त्याच्या व्यतिरिक्त कुठलंही कॅरेक्टर असेल तर मॅच व्हायला पाहिजे. हे जे ESO आहे त्याच्या व्यतिरिक्त कुठलंही कॅरेक्टर आलं, म्हणजे A आलं, B आलं, C आलं, D आलं, जे काही कॅरेक्टर आहे अदर दॅन ESO. मॅडम इथे दोन्ही कॅरेक्टर दिले तर, म्हणजे यस आणि ओ 2 कॅरेक्टर दिले तर काय होईल, काय एच नंतर यस आणि ओ 2 कॅरेक्टर जर आपण दिले तर काय होईल, S नंतर S आणि O, ते एकच कॅरेक्टर घेत रे, नल देणार ते. कारण कॅरेक्टर सेट काय करतो, त्या सेट मधलं एक कॅरेक्टर आपल्याला पाहिजे. ह्या आयदर E और S और O
ह्या तिन्ही पैकी एक कॅरेक्टर जर आपल्याला पाहिजे असेल तर आपण काय करतो, हा जो कॅरेक्टर सेट देतो की ह्या कॅरेक्टर मधनच मला एखादं पाहिजे. आता मला हे जे ESO आहे, ओके, अदर दॅन दॅट कुठलेही कॅरेक्टर आलं तर काय करायला पाहिजे, स्ट्रिंग माझी ऍक्सेप्ट व्हायला पाहिजे. तर अशा केसमध्ये काय करायचंय, इथे आपल्याला काय करायचंय, कॅरेट सिम्बॉल यूज करायचंय. कॅरेट सिम्बॉल आपण कशामध्ये बघितला होता, मेटा कॅरेक्टर सिम्बॉल मध्ये. त्याचं मिनिंग काय होतं, इट शुड स्टार्ट विथ होतं, राईट. पण आता आपण इथे काय केलं, याचं मिनिंग काय आहे, इट शुड नॉट कंटेन ESO. म्हणजे हे जे ई लेटर आहे, एस लेटर आहे आणि ओ लेटर आहे, हे लेटर इन बिटवीन H आणि LLO मध्ये यायला नाही पाहिजे. आता तुम्ही इथे ई लिहा तर काय देईल, ते ऍक्सेप्ट नाही करणार, नल देईल, कारण आपण नॉट. ओके, इथे जेव्हा आपण कॅरेक्टर्स मध्ये जेव्हा हा जो सिम्बॉल आहे तो जेव्हा यूज करतो त्याचं मिनिंग काय, नॉट. ओके, मग त्याच्या जागी जर तुम्ही ए जरी लिहिलं तर आपली ही जी स्ट्रिंग आहे ती काय होईल, ऍक्सेप्ट होईल. ओके, नॉट ऑपरेटर कळालं का, कॅरेट सिम्बॉल आपल्याला यूज करायचे जिथं आपल्याला नको आहे. ओके, म्हणजे ही स्ट्रिंग कशी तुम्ही रीड करणार, माय स्ट्रिंग शुड स्टार्ट विथ H, शुड नॉट फॉलो विथ E, S or O. ओके, अँड शुड एंड्स विथ LLO, मस्ट बी एंड्स विथ LLO. LLO नी एंड व्हायला पाहिजे. ओके, हे झालं सिंगल. तुम्ही आतापर्यंत सिंगल कॅरेक्टर सेट तुम्ही ऍड केला, तर तुम्ही मल्टिपल कॅरेक्टर सुद्धा ऍड करू शकता. फॉर एक्झाम्पल H, सेम वर्सेस कॉपी करूयात. इट शुड नॉट should not contain letter E or S or O. Okay, ends with LL. आणि त्याच्यानंतर ते काय व्हायला पाहिजे, आयदर O असायला पाहिजे और W. म्हणजे H पासून स्टार्ट होईल, त्याच्यामध्ये फॉलो कुठलं होईल, ESO मधलं कुठलंही लेटर नकोय. देन LL पाहिजे, LL नंतर एंड कशाने व्हायला पाहिजे, आयदर O और W, दोन्हीपैकी एक कॅरेक्टर. सो आता आपली ही स्ट्रिंग मॅच होईल का, हॅलो, येस इट विल मॅचेस. मॅच होईल का, मॅच होईल कारण आपली जी ही स्ट्रिंग आहे स्टार्ट कशाने झाली, H नी स्टार्ट झाली. ओके, इथं मॅच झाला. नेक्स्ट कंडिशन काय, ESO मधलं कुठलंही लेटर नकोय, ट्रू. आपलं काय, आपण काय केलंय, ए आहे. देन इट शुड फॉलो LL, LL पण आहे आपल्याकडे, आणि एंड्स विथ आयदर O और W. आपण इथे काय केलंय, O दिलंय. आता सपोज मी इथे काय केलं, याच्यानंतर सपोज मी एक डिजिट दिलं, सपोज 0 to 9. झिरो टू 9 दिला, तर माझी स्ट्रिंग काय होईल, ऍक्सेप्ट होईल का, नाही होणार, कारण मला काय पाहिजे, O आणि W मधलं कुठलंही कॅरेक्टर पाहिजे. आणि त्याच्यानंतर इट शुड फॉलो डिजिट्स, एनी डिजिट बिटवीन 0 to 9. आता माझी स्ट्रिंग ऍक्सेप्ट होईल का, नाही होणार, कारण एंड जे आहे माझी ही जी हॅलो HALLO जी स्ट्रिंग आहे ती एंड होत नाही डिजिटनी. सो हे जे काही पॅटर्न आपण बघतोय, तर आपल्याला जेव्हा व्हॅलिडेशन करायचंय त्यावेळेस आपण हे पॅटर्न थ्रू व्हॅलिडेट करू शकतो. म्हणजे आपलं जेव्हा युजर नेम आपण घेतो त्यावेळेस काय पाहिजे, इट शुड स्टार्ट विथ लेटर, त्याच्यानंतर तुम्ही एनी कॅरेक्टर, काय म्हणतात त्याला, डिजिट्स फॉलो झाले तर काही प्रॉब्लेम नाही, डिजिट्स नंतर परत
कॅरेक्टर फॉलो झाले तरी काही प्रॉब्लेम नाही, पण स्टार्ट कशाने व्हायला पाहिजे, लेटरनी व्हायला पाहिजे. तर त्या केसेसमध्ये आपण हे जे काही सेट्स आहेत ते सेट्स यूज करून व्हॅलिडेशन करू शकतो. सो हे कळालंय. पण काय कॅरेक्टर सेट्स कसे यूज करायचं कळालं का? मॅडम समजलं. Yes, ma'am. नेक्स्ट आपण काय बघूयात, क्वांटिफायर्स. क्वांटिफायर्स म्हणजे रिपीट. एखादं लेटर जर तुम्हाला रिपीट करायचं असेल 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळा, ओके, तर त्या केसेसमध्ये आपण त्याची क्वांटिटी देतो. सो क्वांटिफायर्स आपण आता बघूया. सेम प्रोग्राम मध्ये करायचं का दुसऱ्या प्रोग्राम मध्ये करूयात? सेम मध्येच करूयात. क्वांटिफायर्स कसं करतो आपण? क्वांटिफायर्स जर आपल्याला द्यायचे असेल तर आपण कर्ली ब्रेसेस यूज करतो, कर्ली ब्रॅकेट. तर याच्यामध्ये कसं करायचंय, इथं हॅलो मध्ये, आता इथे काय करूया आपण, हॅलो, जी एल एल आहे ती काय झाली, 2 वेळा एल लेटर काय झालंय, रिपीट झालंय. ती जर कंडिशन आपल्याला द्यायची असेल तर आपण क्वांटिफायर यूज करतो. सो काय करूयात आपण, एच ई, आणि हा जो एल आहे तो मला किती वेळा ऑकर व्हायला पाहिजे माझ्या स्ट्रिंग मध्ये, 2 टाइम्स. तर मी काय करणार आहे, एच ई एल त्याच्यानंतर 2, याचं मिनिंग काय, हा जो एल आहे तो किती वेळा यायला पाहिजे, 2 वेळा यायला पाहिजे. तर आपल्या जी इनपुट स्ट्रिंग आहे त्याच्यामध्ये आपला जो एल आहे तो 2 वेळा आहे, त्यामुळं ही जी स्ट्रिंग आहे ती काय होईल, मॅच होईल. ओके, मॅच झालेली स्ट्रिंग आपल्याला येते हेल्प. ओके, आता सपोज मी इथे आणखीन एक एल ऍड केला तर माझी स्ट्रिंग काय होणार आहे, मॅच होईल का, नाही होणार, कारण इथं आपण काय केलंय, ओनली 2 एल अलाउड केलेत. क्वांटिटी किती दिली त्याची, 2, त्यामुळे ते ओके मॅच झाली. तर ती मॅच कशाला झाली, हा जो आपला एवढा जो पार्ट आहे स्ट्रिंग मधला, जिथपर्यंत 2 एल येत आहेत तिथपर्यंतच ती मॅच झाली. ओके, त्याच्या पुढचा जो एल ओ आहे त्याला मॅच नाही झाले. चेक करा, इथं तुम्हाला आउटपुट मध्ये स्ट्रिंग देते कुठपर्यंत मॅच झाले, एच ई एल एल. त्याच्यानंतरचा जो एल ओ आहे त्याला ती मॅच नाही झाली. ओके, जर आपल्याला फक्त ती कंडिशन द्यायची असेल तर आपण इथं काय करूया, हो देऊया. आता आपली ती स्ट्रिंग आहे ती मॅच नाही होणार, कारण त्याला एल किती पाहिजे, 2च पाहिजे. इथे 2 आहेत, एच ई डबल एल 2 आहे, इथपर्यंत स्ट्रिंग मॅच होईल. पण इथं आपण पॅटर्न मध्ये काय दिलंय, एच ई एल एल 2 वेळा पाहिजे आणि एंड्स विथ ओ. पण आपण जी स्ट्रिंग दिली त्याच्यामध्ये काय, 3 एल आहेत आणि एंड्स विथ ओ आहे, त्यामुळे माझी ही जी स्ट्रिंग आहे ती ऍक्सेप्ट नाही होणार, मॅच नाही होणार. ओके, इट विल रिटर्न नल, कारण आपण 3 एल यूज केले. तर असं असेल तर ती मॅच होईल, कारण 2 एल आणि जी कंडिशन आहे ती सॅटिस्फाय होती. ते झालं क्वांटिफायर्स. सपोज मला एल जो आहे तो 0 टाइम पाहिजे किंवा सिंगल एल आला तरी पण पाहिजे आणि 2 पण पाहिजे. म्हणजे आपण एक रेंज द्यायची असेल, म्हणजे आयदर एल प्रेझेंट असला नसला तरी चालेल, म्हणजे 0 टाइम पाहिजे. आता मला जो हा एल आहे, एल वरती कंडिशन काय द्यायची की माझा जो एल आहे तो 0 टाइम म्हणजे नसला तरी मला ऍक्सेप्ट करायचंय, एकदा जरी प्रेझेंट असेल तरी मला ऍक्सेप्ट करायचंय, आणि 2 वेळा जरी प्रेझेंट असेल तरी मला ऍक्सेप्ट करायचंय. म्हणजे आपण इथं रेंज देतोय. सो 0,2. 0,2चं मिनिंग काय,
हा जो आपला एल आहे तो आयदर 0 टाइम असेल किंवा 1 और 2 टाइम. आता त्याचं एक्झाम्पल थ्रू बघूयात. आता इथं 2 वेळा एल आहे. ओके, स्ट्रिंग आपली ऍक्सेप्ट होईल. ओके, सपोज मी ऑल एल रिमूव्ह केले. ऑल एल रिमूव्ह केले. माझी स्ट्रिंग एच नी स्टार्ट होती राईट. स्ट्रिंग एच नंतर ई फॉलो करायला पाहिजे. एच नंतर ई फॉलो करतोय राईट. आता इथे काय एल जो आहे त्याची कंडिशन काय दिली आपण 0 और 2 म्हणजे 0 to 2 रेंज दिली. म्हणजे हा जो एल आहे तो 0 वेळा असेल तरी चालेल, 1 वेळा असेल तरी चालेल, 2 वेळा असेल तरी चालेल. आता इथं जो आपला एल आहे तो 0 टाइम आहे. एल प्रेझेंट नाही याचं मिनिंग काय, तो 0 टाइम आहे. त्याच्यानंतर माय स्ट्रिंग शुड एंड्स विथ ओ. ओके, तर माझी ही जी स्ट्रिंग आहे ती काय होईल, मॅच होईल HEO. ओके, आता सपोज मी इथे एल एकदाच दिला तरी पण काय होईल, माझी स्ट्रिंग मॅच होईल. दोनदा दिलं तरी माझी स्ट्रिंग मॅच होईल. सपोज मी 3, 4, 5 वेळा दिलं तर माझी स्ट्रिंग मॅच होणार नाही, कारण आपण रेंज काय दिली आहे 0 to 2, पण आपले जे एल्स आहेत ते आपण रिपीट किती वेळा केले, 4 टाइम्स केले. सो इट विल गिव्ह नल. ओके, तर हे क्वांटिफायर्स कसं यूज करायचं कळालं का? क्वांटिफायर्स कसं यूज करायचं कळालं का? ओके, आता नेक्स्ट आपण ग्रुपिंग करूयात. आतापर्यंत हे युझिंग क्वांटिफायर आपण काय करत होतो, सिंगल लेटरला रिपिटेशन देत होतो की 3 टाइम, 4 टाइम, 5 टाइम किती वेळा तुम्हाला पाहिजे त्या वेळेला. ओके, सपोज आता आपल्याला एखादा पर्टिक्युलर वर्ड आहे जो मला रिपीट करायचा आहे. तर त्या केसेसमध्ये आपण काय करतो, ग्रुपिंग. आतापर्यंत फक्त आपण एल लेटर बघितला. सपोज मला एखादा वर्ड जो आहे तुमच्या ह्याच्यामधला पॅटर्न मधला तो मला काय करायचं, रिपीट करायचंय. तर अशा केसमध्ये आपण काय करतो, ग्रुपिंग करतो. तर जर आपल्याला सेट डिफाईन करायचं असेल तर आपण सेट कसं डिफाईन करतो, सेट जर डिफाईन करायचं असेल तर आपण काय करतो, स्क्वेअर ब्रॅकेट्स यूज करून सेट डिफाईन करतो. जर आपल्याला क्वांटिफायर्स द्यायचे असतील तर आपण कर्ली ब्रॅकेट यूज करतो. आणि जर आपल्याला ग्रुपिंग करायचं असेल तर पॅरेंथेसिस आपल्याला यूज करायचं आहे. ओके, सो आता ग्रुपिंगचे एक एक्झाम्पल घेऊयात. ग्रुपिंग REG इज इक्वल टू, मला काय पाहिजे, हा जो हेल पार्ट आहे, ओके, हा जो हेल आहे तो मला 2 टाइम रिपीट व्हायला पाहिजे. ओके, माझ्या पॅटर्न मध्ये मला हेल जो आहे तो 2 वेळा यायला पाहिजे. हेल आणि हेल असं मला द्यायचं आहे स्ट्रिंग पॅटर्नची. तर ते कसं यूज करणार आपण, तर त्यासाठी आपल्याला काय करायचंय, ग्रुपिंग करायचंय. कोणतं वर्ड आपल्याला रिपीट करायचंय, हेलला रिपीट करायचंय. सो आपण काय करूया, पॅरेंथेसिस मध्ये हा जो हेल जो आपल्याला रिपीट करायचा आहे तो आपण द्यायचा आहे. आणि तो किती वेळा पाहिजे, तर त्याचं 2 टाइम्स पाहिजे. सो आपण काय केलं इथे, माझी ही जी स्ट्रिंग आहे ती मॅच होईल का, नाही होणार का, होईल. HEL हेल हेल मिळतंय त्याला, पण मला इथं काय सांगितलंय, एक्झॅक्टली 2 टाइम्स. आपण इथं रेंज दिली आहे का, अशी रेंज दिली आहे का आपण 0 to 2, नाहीये. आपण काय रेंज दिली, आपण डिरेक्टली काय सांगितले, 2 टाइम्स मला रिपीट पाहिजे.
पण आपली जी इनपुट स्ट्रिंग आहे त्याच्यामध्ये हा जो हेल आहे तो एकदाच आहे, त्यामुळे ही माझी स्ट्रिंग एक्सेप्ट किंवा मॅच नाही होणार आहे. इट विल गिव्ह नल. ओके, मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, आपली जी स्ट्रिंग आहे त्याच्यामध्ये आपल्याला हा जो हेल आहे तो 2 वेळा द्यायचा आहे इनपुट. तर आता माझी स्ट्रिंग काय होईल, मॅच होईल. आणि मॅच झालेली स्ट्रिंग तो इथे डिस्प्ले करते की HEL HEL. 2 टाइम्स आपली स्ट्रिंग मॅच झाली. ओके, हे झालं पॅरेंथिसिस. आता मगाशी काय सांगितलं होतं, मला कोणीतरी क्वेश्चन केला होता, मला 2 वेळा 2 लेटर पाहिजे. आता हा जो ESO आहे, ESOच्या केसमध्ये काय होतं, सेटमध्ये ह्या तिन्हीपैकी एकच लेटर आपण घेत होतो, राईट. आता मला मल्टिपल लेटर्स पाहिजे, तर त्या केसेसमध्ये आपण ग्रुपिंग करतो. ओके, जर मोर दॅन 1 कॅरेक्टर अलाउड करायचे असतील तर आपण ते ग्रुपिंग थ्रू अलाउ करू शकतो. आणखीन एक एक्झाम्पल घेऊयात आपण. हे प्रत्येक वेळी जे REG आहे ते ओव्हरराईट होतंय, कारण जावास्क्रिप्ट डायनामिक टायपिंग करता अलाउ करतं, त्याच्यामध्ये फीचर आहे. त्यामुळे आपण जो REG आपला व्हेरिएबल आहे त्यालाच प्रत्येक वेळी मॉडिफाय करतोय ओव्हर. जर आपण तेच कॉन्स्टंट यूज केलं असतं तर ते एरर शो केला असता, कारण कॉन्स्टंटला आपण व्हॅल्यू चेंज नाही करू शकत, ती कॉन्स्टंटच राहते एकदा असाइन केलेली. ओके, सो आता आपल्याला काय करायचंय, 2 लेटर्स द्यायचेत. आता हा जो हेल आहे तो 2 टाइम यायला पाहिजे. ओके, त्याच्यानंतर मला काय पाहिजे, एक डिजिट पाहिजे, कोणता पण 0 to 9 मधला डिजिट पाहिजे. आणि त्याच्यानंतर मला काय पाहिजे, सपोज R यायला पाहिजे. 0 to 9 डिजिट किंवा त्याच्यानंतर O यायला पाहिजे. आणि हे जे ग्रुप आहे, हे जे आपण ग्रुपिंग केलं आहे 0 to 9 O, ते जे ग्रुपिंग आहे ते मला किती वेळा पाहिजे, किती वेळा घ्यायचं, 2 टाइम्स घेऊयात और 3 टाइम्स घेऊयात. आता माझी ही जी स्ट्रिंग आहे ती मॅच होईल का, मॅच नाही होणार, कारण त्याच्यामध्ये आपण एंडला डिजिट घेतलेले नाहीयेत. ही जी कंडिशन आहे 0 हेल 2 वेळा यायला पाहिजे आणि त्याच्यानंतर लेटर आणि O, सॉरी डिजिट आणि O यायला पाहिजे. पण हे डिजिट आणि O किती वेळा यायला पाहिजे, 3 टाइम्स यायला पाहिजे. ओके, सो एनी डिजिट 0 to 9 मधला कुठलाही डिजिट O, कुठलाही डिजिट O. तर त्यासाठी आपल्याला स्ट्रिंग काय घ्यावी लागेल, स्ट्रिंग सांगता का कोण, हेल 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 2 वेळा पाहिजे. आणि त्याच्यानंतर काय पाहिजे, ग्रुपिंग मध्ये पहिल्यांदा डिजिट आणि देन O. सो 1 O, 2 O, 3 O. किती वेळा पाहिजे आपल्याला, हे 3 टाइम्स पाहिजे. सो आपण इथे काय केले, 3 वेळा. ह्याचं मिनिंग काय, 0 to 9 आणि O चं आपण ग्रुप केलंय, एक डिजिट आणि एक लेटर. आणि त्याचं ग्रुपिंगसाठी आपण हे जे पॅरेंथेसिस आहेत ते पॅरेंथेसिस यूज केले. आता माझी स्ट्रिंग ऍक्सेप्ट होईल का, नाउ इट विल ऍक्सेप्ट. ओके, मॅच झाली म्हणून ते डिस्प्ले झालं. आता सपोज मी ही जी स्ट्रिंग आहे आता 1 O 2 O 3 O लिहिले, याच्यानंतर मी सपोज 4 O 5 O 6 O 7 O लिहिले, तर माझी स्ट्रिंग ऍक्सेप्ट होईल. पण कुठपर्यंत ऍक्सेप्ट होईल, जेवढे 3 टाइम डिजिट आणि लेटर आहे तिथपर्यंतच. म्हणजे एवढीच स्ट्रिंग जी हायलाइट केली आहे मी, तेवढीच माझी स्ट्रिंग मॅच होईल. त्याच्यानंतरची ही जी स्ट्रिंग आहे ती मॅच होणार नाही, राईट. त्याच्यानंतरची स्ट्रिंग काय होईल, मॅच नाही होणार.
तो एक्झिक्यूट करून बघा. मॅच म्हणून तुम्हाला येईल, आउटपुटमध्ये मॅच येईल, पण कुठपर्यंत मॅच झाले ती स्ट्रिंग चेक करा. 1O 2O 3O त्याच्या पुढे जे आपण लेटर डिजिट लेटरचं जे कॉम्बिनेशन आहे ते मॅच नाही झालं, फक्त एवढी आपली जी स्ट्रिंग आहे ती मॅच झाली. सो ग्रुपिंग आणि क्वांटिफायर्स कळाले. Yes, ma'am. ओके, नेक्स्ट आपण बघूयात. नेक्स्ट कॅरेक्टर क्लासेस. शॉर्ट हँड कॅरेक्टर क्लासेस. त्याच्यामध्ये येतं वर्ड कॅरेक्टर, येतं नॉन वर्ड कॅरेक्टर, वर्ड कॅरेक्टर, नॉन वर्ड कॅरेक्टर, डिजिट्स, नॉन डिजिट, स्पेसेस, व्हाईट स्पेस मॅच कसं करायचं. ओके, सो नेक्स्ट आपण स्टार्ट करूयात. तो प्रोग्राम याच्यातच एडिट करू दे का दुसरं ते दुसरा घेऊयात. HTML. स्क्रिप्ट लिहायचंय. स्क्रिप्ट मध्ये आपण आपल्याला काय करायचंय, डिफाईन करायचंय आणि एक स्ट्रिंग डिफाईन करायची, ती ऍक्सेप्ट होती का नाही चेक करायचं आपल्याला. सो पहिला जे कॅरेक्टर आहे ते आहे /W. ओके, ह्या कॅरेक्टरला काय म्हणायचं, दिस कॅरेक्टर इज कॉल्ड ॲज अ वर्ड कॅरेक्टर. वर्ड कॅरेक्टर्स कोणते कोणते? अल्फान्यूमेरिक कॅरेक्टर्स. अल्फान्यूमेरिक कॅरेक्टर्स मीन्स अल्फाबेट्स A to Z. आणि न्यूमेरिक म्हणजे नंबर्स 0 to 9. सो आणि अल्फान्यूमेरिक कॅरेक्टर्स आणि त्याच्यानंतर अंडरस्कोर. वर्ड कॅरेक्टर्स कोणते कोणते? एकतर ते अल्फाबेट्स असतील A to Z, और नंबर्स असतील फ्रॉम 0 to 9, और अंडरस्कोर सिम्बॉल. हे जे कॅरेक्टर्स आहेत त्यांना काय म्हणतो आपण, वर्ड कॅरेक्टर म्हणतो. तर आपल्याला हे आता पॅटर्न थ्रू चेक करायचे की आपले जे स्ट्रिंग आहे त्याच्यामध्ये वर्ड कॅरेक्टर असे आहे का नाही. तर त्यासाठी फर्स्ट आपण काय करूया, रेग्युलर एक्सप्रेशन डिफाईन करूया. ह्याला मी कमेंटमध्ये टाकते जेणेकरून तुम्हाला कळेल वर्ड कॅरेक्टर कोणते कोणते आहेत. सो आपण काय करूयात, एक आपल्याला काय लागणार आहे, रेग्युलर एक्सप्रेशन डिफाईन करायचं आहे इन बिटवीन 2 फॉरवर्ड स्लॅशेस. त्याच्यानंतर आपल्याला काय लागणार आहे, इनपुट स्ट्रिंग लागणार आहे S, जी आपण चेक करतोय त्याच्यामध्ये ते प्रेझेंट आहे का नाही. स्ट्रिंग पण आपण नंतर घेऊयात. आता आपल्याला काय लागणार आहे, सेम रिझल्ट लागणार आहे. ते रिझल्ट इज कॉपी करायचं का मग अशीच, की आपण कॉपी करतोय सेम जो एक्झॅक्ट वाला पार्ट आहे जो आपल्याला टेस्ट करायचा आहे
की मॅच होतंय का नाही, तो पार्ट आपण कॉपी करतोय ॲज इट इज. तर हे कॉमन आहे. सो आपण बघितलं कशासाठी यूज केलं ते डिरेक्टली आपण इथे काय करूया, पेस्ट करूयात. आता आपल्याला चेक काय करायचंय, वर्ड कॅरेक्टर. वर्ड कॅरेक्टर मग त्यासाठी आपण काय करूयात, पहिल्यांदा हा जो डब्ल्यू आहे याचं मिनिंग काय, माय स्ट्रिंग स्टार्ट्स विथ एनी वर्ड कॅरेक्टर अँड एंड्स विथ HEL. ओके, माय स्ट्रिंग स्टार्ट्स विथ एनी वर्ड कॅरेक्टर. ओके, त्यासाठी आपण काय केलंय, बॅकवर्ड स्लॅश यूज केलंय आणि डब्ल्यू. हे काय सांगतं जावास्क्रिप्ट इंटरप्रिटरला, वी आर चेकिंग फॉर वर्ड कॅरेक्टर. मग वर्ड कॅरेक्टर कुठलंही असू दे, एकतर A to Z अल्फाबेट्स मधला कुठलाही एक कॅरेक्टर, और 0 to 9 मधलं कुठलंही डिजिट, और अंडरस्कोर. त्यात तिन्ही पैकी अल्फा न्यूमेरिक आणि अंडरस्कोर मधलं कुठलंही कॅरेक्टर असेल तर ते इट शुड एंड विथ, माय स्ट्रिंग शुड एंड विथ HEL. हेलनी काय व्हायला पाहिजे, एंड व्हायला पाहिजे. तर मला एक स्ट्रिंग सांगा कुठली पण जी ऍक्सेप्ट होईल, म्हणजे मॅच होईल आपल्या पॅटर्नला. मीच येते. ओके, GHEL. रॅन्डम कुठली तरी स्ट्रिंग घेतली मी, GHEL. आता हे चेक करा आपलं काय घेतलंय, फर्स्ट कॅरेक्टर काय पाहिजे मला, इट शुड बी वर्ड कॅरेक्टर. ओके, हा जो डब्ल्यू आहे तो स्मॉल आहे, बॅकवर्ड स्लॅश डब्ल्यू. आपल्या इनपुट स्ट्रिंग मध्ये इंटरप्रिटर चेक करेल काय, जी. हा जी काय वर्ड कॅरेक्टर आहे आणि इट फॉलोज HEL. सो आपल्या स्ट्रिंग मध्ये इट एंड्स विथ HEL. सो आपली ही जी स्ट्रिंग आहे ती काय होईल, मॅच होईल. आउटपुट मध्ये आपल्याला मॅच येईल. जी आपण न्यू फाईल केली ती रन करावं लागेल, दॅट इज शॉर्ट अँड कॅरेक्टर्स. आणि आउटपुट आपण कन्सोल मध्ये प्रिंट केल्यामुळं कन्सोल आपल्याला ओपन करावं लागेल. ओके, नाव कुठलं टॅग राहिलंय का क्लोज करायचं, स्क्रिप्ट टॅग क्लोज करायचं राहिलंय. ओके, स्क्रिप्ट टॅग क्लोज करायचं राहिल्यामुळे आउटपुट येत नाही. नाव चेक, आपली जी स्ट्रिंग आहे इट स्टार्ट्स विथ एनी वर्ड कॅरेक्टर. ओके, दॅट इज जी आणि एंड्स विथ हेल. त्यामुळे आपली जी स्ट्रिंग आहे ती मॅच झाली. सपोज जर आपल्याला इथे अदर दॅन धिस कॅरेक्टर, ओके, जर अदर दॅन वर्ड कॅरेक्टर असेल तर ती मॅच नाही व्हायला पाहिजे. अदर दॅन वर्ड कॅरेक्टर कोणतं, सपोज आपण दिलं पर्सेंटेज सिम्बॉल. पर्सेंटेज सिम्बॉल दिला तर ते काय होईल, मॅच होईल का, नाही होणार. इट विल रिटर्न नल व्हॅल्यू. ओके, कारण पर्सेंटेज हा काय आहे, वर्ड कॅरेक्टर नाहीये, त्यामुळे तो मॅच नाही होणार.
आता सपोज मला असं द्यायचं असेल की माझी जी स्ट्रिंग आहे इट शुड स्टार्ट विथ नॉन वर्ड कॅरेक्टर. आता आपण काय बघितलं, वर्ड कॅरेक्टर बघितलं. माझी स्ट्रिंग जी आहे ती मला नॉन वर्ड कॅरेक्टरनी स्टार्ट व्हायला पाहिजे. तर अशा केसमध्ये आपल्याला हा जो रेग्युलर एक्सप्रेशन आहे तो ओव्हरराईट सेम आपण त्याच व्हेरिएबलमध्ये ओव्हरराईट करतोय. तर बॅकवर्ड स्लॅश इथं आपण स्मॉल डब्ल्यू कशासाठी यूज केलंय, टू डिस्प्ले वर्ड कॅरेक्टर, म्हणजे इट इंडिकेट्स वर्ड कॅरेक्टर आयदर अल्फा न्यूमेरिक और अंडरस्कोर. ओके, ह्या तिन्हीपैकी कुठलं तरी कॅरेक्टर. पण आता सपोज मला ह्या तिन्हीपैकी कुठलंही नकोय. ओके, आय वॉन्ट नॉन वर्ड कॅरेक्टर. सो ते जर आपल्याला करायचं असेल तर कॅपिटल डब्ल्यू यूज करायचंय, बॅकवर्ड स्लॅश डब्ल्यू आणि हेल. आता काय होईल, ही जी आपली स्ट्रिंग आहे त्याच्यामध्ये माझी स्ट्रिंग काय झाली, नॉन वर्ड कॅरेक्टर. पर्सेंटेज इज नथिंग बट अ नॉन वर्ड कॅरेक्टर. तर ती काय होईल, मॅच होईल का? येस, इट विल मॅच. आणि आउटपुटमध्ये काय दिसेल आपल्याला, मॅच झालेली स्ट्रिंग दिसेल. ओके, पर्सेंटेज मगाशी नॉन वर्ड कॅरेक्टर असल्यामुळे मॅच होत नव्हतं, पण आता जर आपल्याला नॉन वर्ड कॅरेक्टर मॅच करायचं असेल तर बॅकवर्ड स्लॅश डब्ल्यू यूज करायचं. आता मी परत एकदा REG इज इक्वल टू हा जो आपला वर्ड कॅरेक्टर आहे. आता इथं फक्त काय अलाउ करत होतो आपण, ह्याला जरा कमेंट मध्ये टाकते मी. हा जो स्लॅश स्मॉल डब्ल्यू जो आहे तो काय आहे, वर्ड कॅरेक्टर. हा सिंगल वर्ड कॅरेक्टर घेतोय. जर आपल्याला मल्टिपल वर्ड कॅरेक्टर्स पाहिजे असतील तर आपल्याला काय यूज करायचंय, प्लस ऑपरेटर यूज करायचंय. तो काय इंडिकेट करतो, वन ऑर मोर कॅरेक्टर. डब्ल्यू प्लस हेल, याचं मिनिंग काय, इट अलाउज वन ऑर मोर कॅरेक्टर्स, वर्ड कॅरेक्टर्स फॉलोड बाय HEL. ओके, आता ही तर स्ट्रिंग मॅच नाही होणार कारण आपण पर्सेंटेज काय आहे, हा नॉन वर्ड कॅरेक्टर आहे, त्यामुळे ही स्ट्रिंग मॅच नाही होईल. तर मॅच होण्यासाठी आपल्याला काय करायचं, इथे वर्ड कॅरेक्टर ऍड करायचंय. वर्ड कॅरेक्टर आता इथे तुम्ही कोणतंही वर्ड कॅरेक्टर ऍड करा, AG अंडरस्कोर 0 to 9 कुठलीही व्हॅल्यू तुम्ही ऍड करा. कारण इथं काय सांगितलं आपण, वर्ड कॅरेक्टर प्लस. प्लसचं मिनिंग काय, वन ऑर मोर. बट माय स्ट्रिंग शुड एंड मस्ट एंड विथ HEL. आपण एंडला काय केलंय, HEL केलंय, त्यामुळे माझी ही जी स्ट्रिंग आहे ती काय होईल, मॅच होईल. एक्झिक्यूट करा, चेक, माझी स्ट्रिंग काय झाली, मॅच झाली. स्लॅश डब्ल्यू प्लस चं मिनिंग काय, वन ऑर मोर टाइम्स एनी वर्ड कॅरेक्टर. ओके, आता सेम आता हा जो डब्ल्यू आहे, ओके, तो कॅपिटल डब्ल्यू कशासाठी आपण यूज करतो, टू डिस्प्ले नॉन वर्ड कॅरेक्टर. नॉन वर्ड कॅरेक्टर साठी आपण काय केलं, कॅपिटल डब्ल्यू यूज केले. आता तेच मला मोर दॅन, सेम मोर दॅन वन काय पाहिजे, नॉन वर्ड कॅरेक्टर पाहिजे. तर त्या केसेसमध्ये काय करायचंय, डब्ल्यू कॅपिटल डब्ल्यू प्लस हे. सेमिकोलॉन. आता माझी ही जी स्ट्रिंग आहे ती मॅच होईल का, नाही होणार, कारण हे सगळे काय आहे, वर्ड कॅरेक्टर आहेत. आणि मी जे पॅटर्न डिफाईन केले ते कशासाठी आहे, नॉन वर्ड कॅरेक्टर साठी आहे. सो आउटपुटमध्ये काय येईल, आपल्याला नल व्हॅल्यू येईल. आणि नॉन वर्ड कॅरेक्टर जर आपल्याला पाहिजे असेल तर इथे आपण काय करूया, हॅश डब्ल्यू. माझी ही जी स्ट्रिंग आहे ती काय होईल, मॅच होईल. इट कंटेन्स नॉन वर्ड कॅरेक्टर अँड एंड्स विथ HEL. ओके, आउटपुटमध्ये आपल्याला दिसतंय माझी स्ट्रिंग मॅच झाली. ओके, हे झालं वर्ड कॅरेक्टर, नॉन वर्ड कॅरेक्टर. सेम काय आहे, डिजिट साठी आहे. ओके, सपोज माझी जी स्ट्रिंग आहे इट शुड स्टार्ट विथ डिजिट. तर डिजिट जर आपल्याला डिफाईन करायचं असेल तर स्लॅश डी, बॅकवर्ड स्लॅश आणि डी, आणि याच्या पुढे तुम्ही काही पण लिहू शकता, हेल लिहू शकता.
ह्या पॅटर्नचं मिनिंग काय आहे? माय स्ट्रिंग स्टार्ट्स विथ डिजिट, एनी डिजिट इन बिटवीन 0 to 9 बट एंड्स विथ HEL. आता ही स्ट्रिंग तर ऍक्सेप्ट नाही होणार, तर ऍक्सेप्ट होणारी स्ट्रिंग डिरेक्टली लिहिते मी. S इज इक्वल टू एनी डिजिट म्हणजे सपोज मी 3 लिहिले, तर ही स्ट्रिंग माझी काय होईल? मॅच होईल. सपोज मी इथे 3, 4, 5 लिहिले, तर माझी ही स्ट्रिंग मॅच नाही होणार, कारण /D काय करतं? सिंगल घेतं, सिंगल डिजिट. ओके, मॅच झाली तर कुठली स्ट्रिंग मॅच झाली? ती 5HL ही स्ट्रिंग मॅच झाली. त्याच्या आधीच ते कॅरेक्टर नाही घेतले, ते त्याने डायरेक्ट 5HL जिथे ती मॅच झाली तेवढंच तो मॅच करून घेतला, जी ही कंडिशन सॅटिस्फाय करते. DHEL म्हणजे डिजिट आणि हेल्थ. सो इथं काय सिंगल डिजिट दॅट इज 5 आणि हेल्थ तो मॅच केलाय. आउटपुटमध्ये दिसते तुम्हाला कुठली स्ट्रिंग मॅच झाली, दॅट इज 5HEL एवढीच ती स्ट्रिंग मॅच झाली. आणि आपली इनपुट काय होतं? 3, 4, 5HEL. तर त्यामधलं ओनली जे लास्टचे 5HEL आहे तेवढंच तो मॅच करून घेतलं. जर आपल्याला ही होल स्ट्रिंग मॅच करायची असेल तर आपल्याला इथे काय करावं लागेल? B प्लस करावं लागेल. याचं मिनिंग काय? मोर दॅन 1 डिजिट अलाउड आहे. सो आता ही स्ट्रिंग काय होईल? होल स्ट्रिंग काय होईल? माझी मॅच होईल, कारण विच जी आपली स्ट्रिंग आहे ती काय करते? सॅटिस्फाय करते कंडिशन. ओके, हे झालं डी साठी, डिजिट साठी. सपोज मला नॉन डिजिट कॅरेक्टर्स पाहिजे असतील तर सेम काय करावं लागेल? बॅकवर्ड स्लॅश आणि कॅपिटल D यूज करायचंय. तर याच्यामुळे काय होईल? आता माझी ही जी स्ट्रिंग आहे ती ऍक्सेप्ट होईल का? इट विल नॉट ऍक्सेप्ट बिकॉज इट स्टार्ट्स विथ डिजिट्स. आपल्याला हे कॅपिटल Dचं मिनिंग काय आहे? इट शुड बी नॉन डिजिट कॅरेक्टर. नॉन डिजिट कॅरेक्टर असायला पाहिजे. सो आता माझं आउटपुटमध्ये काय न लिहिल, कारण मॅच होत नाही, कारण आपलं जे स्ट्रिंग आहे स्टार्ट कशाने होते? डिजिटनी होते. सपोज मी हे डिलीट केलं तर माझी स्ट्रिंग काय होईल? मॅच होईल. सपोज मी इथे ABCD काही लिहिलं तर माझी स्ट्रिंग काय होती? मॅच होते. नॉन डिजिट मीन्स डिजिट नसायला पाहिजे त्याच्यामध्ये. ओके, सो हा आता इथे आपण काय केलंय? मल्टिपल अल्फाबेट्स ऍड केलेत. मल्टिपल अल्फाबेट्स ऍड केलेत आता. आणि हा जो कॅपिटल D आहे याचं मिनिंग काय? ओनली सिंगल नॉन डिजिट कॅरेक्टर. त्यामुळं ते काय केले? जी आपली लास्टची जी DHEL आहे तेवढीच स्ट्रिंग त्यांनी मॅच केली. आता ही पूर्ण स्ट्रिंग जर आपल्याला मॅच करायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल? इथे REG इज इक्वल टू backward slash D plus HEL. Now it will match the whole string. याचं meaning काय? more than one non-digit character and ends with HEL. Now it will whole string आता आपली जी काय आहे ती मॅच झाली. ओके, आपण इथे स्टॉप करूयात. डिजिट मध्ये काय प्रॉब्लेम आहे? जे काही शॉर्ट हँड आपण कॅरेक्टर्स बघितलेत, वर्ड कॅरेक्टर, नॉन वर्ड कॅरेक्टर अँड देन डिजिट्स, नॉन डिजिट, याच्यामध्ये काय डाऊट आहे? कसं यूज करायचं? काही डाऊट आहे का? शिवांजली, शिवांजली आहे का नाही? गेले सगळे. ओके, जे स्पेस कॅरेक्टर आणि नॉन स्पेस कॅरेक्टर आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊया. आपण इथेच स्टॉप करूया आजचं लेक्चर. ओके, मायक्रो प्रोजेक्ट बद्दल तुम्ही विचारत होता तर ते आपण
नंतर डिसाईड करूया. मी सरांशी बोलते मायक्रो प्रोजेक्ट बद्दल. ओके. So we will stop today's lecture here only.